गोंदियाच्या आमगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळावा तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन। देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांच्या वतीने मकर संक्रांतीचं औचित्य साधून आमगाव शहरात हळदी कुंकू तसेच महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यात आमगाव तालुक्यातील 3000च्या वर महिलांनी हजेरी लावली असता आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी मेळाव्यात आलेल्या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देत आमदार महोदयांप्रमाणे मी देखील आपल्या पाठीशी आहे अशी हमी उपस्थित महिलांना दिली। तर आमदार कोरोटे यांनी देखील आमगाव शहरात असलेली पाणी समस्या पाहता 134 कोटी रुपयांची शहरी नळ योजनेचा DPR तयार केला असून लवकरच याची मंजुरी घेऊन या कार्याला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं। सोबतच आमगाव नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या 8 गावातील गटार योजनेच्या कामासाठी 140 कोटी रुपयांचा DPR मंजूर केला असून या कामाला प्रशासकीय मान्यता मिळताच 8 गावातील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचं आमदार महोदयांनी उपस्थित महिलांना सांगत मकर संक्रांतीची भेट दिली। सोबतच दरवर्षी आमदार महोदयांच्या पत्नी सीमा कोरोट्या हे मकर संक्रांतीचं औचित्य साधून महिला मेळावा तसेच हळदी कुंकू महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असून यावर्षी देखील आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी आमगाव तालुक्यात महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तर या मेळाव्यात 3000च्या वर महिलांनी हजेरी लावली असून आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी मेळाव्यात आलेल्या महिलांना तिळगुळ देत वाणाचं वितरण करीत आमदार महोदयांप्रमाणे मी देखील स्वतः तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अशी हमी महिलांना दिली। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने ह्या ठिकाणी महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही मागील 4 वर्षापासून ह्या ठिकाणी सुद्धा एक काँग्रेसच्या महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा आम्ही कार्यक्रम घेत असतो, पण ह्यावर्षी ग्रामीण भागातील सर्व काँग्रेसच्या असो आणि बाकी इतरही पक्षाच्या महिला असो त्यांनी आम्हाला आग्रह केला होती की आपण आम्हालासुद्धा निमंत्रण द्यावं, आम्ही आपल्यासोबत येणार आहोत आणि म्हणून आम्ही सर्वांना निमंत्रण दिलं। आणि ह्यावेळेस हा जो काँग्रेसचा मेळावा आहे ह्या काँग्रेसच्या एक नई चैतन्य घडवण्यासाठी आणि महिला भगिनीमध्ये मोठा संदेश पाठवण्यासाठी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून ज्या काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्यापासून आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीसुद्धा जे काम केलं ते सर्व ह्या भगिनींच्या समोर सांगण्याचं काम मी माझ्या वतीनं केलेलं आहे। नक्कीच प्रमाणे अनेक लोक जातीधर्माच्या नावावर मतं मागण्याचं काम करतात, पण काँग्रेस पक्ष हा विकासावर काम करतो, विकासावर मतं मागतो। हे सर्व आमच्या माता भगिनींना सांगण्याचं काम आम्ही ह्या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि खरं पाहता हळदी कुंकू हा महिला भगिनींच्या जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतच्या नंतर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा पद्धतीनं हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। पण ह्या निमित्तानं सुद्धा आम्ही ज्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व माता भगिनी आहेत त्यांनासुद्धा या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवून आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला, लोकसभेची तयारी करा आणि पुढे विधानसभेला जाऊन आपला खासदार आणि आपला आमदार तात्काळ चांगल्या भरघोस मतांनी आपण निवडून आणावं, काँग्रेस पक्षाला मजबूत करावं अशा प्रकारची सर्वांना एक सूचना आणि संदेश देण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे। आपण प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता 4 वर्ष झालेले आहेत आपले, हा 5वा वर्ष सुरू आहे। आपण प्रत्येक वर्षी हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत असतो। महिला अशा एकत्र येत नाही, पण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतात आणि आपली विचाराची देवाणघेवाण होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।